नमस्कार मित्रांनो, मी आलेलो आहे उल्हास नदीवर. एक 3-4 वर्षापूर्वी मी इथला व्हिडिओ काढला होता की उल्हास नदी किती प्रदूषण आहे उल्हास नदीला, आणि त्यावेळेस एक सगळं नवीन बनवलं होतं. आता बघा याची परिस्थिती. इथं पूर येतो दरवर्षी, पुराचा व्हिडिओ काढला होता मी. हा सब्जेक्ट आज मी परत का काढला माहिती का? काही लोक आपली युरोपला, अमेरिकेला जातात आणि तिकडे सुद्धा जाऊन तिकडच्या पण नदीमध्ये कचरा टाकतात. हे व्हिडिओ आहे का, तुम्ही इंटरनेटवर सर्च मारा, तुम्हाला भेटेल. आता तुम्ही बघा का, ही चौपाटी, याला उल्हास नदीची चौपाटी, याला डेव्हलप केलं होतं. इथे बघा किती घाण आहे पडलेली. आता काही वाहून आलेली, काही लोकांनी पिशव्या वगैरे टाकलेल्या आहेत, बाटल्या वगैरे टाकलेल्या, काचेच्या बाटल्या. आणि इकडं बघा त्या झाडीमध्ये पण केवढी घाण अडकलेली. आता ती पुराच्या पाण्याने अडकली असेल, ज्या पूर आला होता त्यावेळेस. पण आता पण बघा पूर्ण इकडं लोकांना बसायला वगैरे, इकडं रिक्षा स्टँड आहे, पण अजून सुद्धा क्लीन नाही. आज मला हे कळत नाही इकडे मच्छी वगैरे पकडायला लोक कशी आलेली नाही. नाही तर नेहमी इथं मच्छी वगैरे पकडत असं इथे. मग ते आता मच्छी भेटत नसेल. मासा भेटतो, एवढं प्रदूषण असून सुद्धा मासा भेटतो त्यामध्ये. हे बघा ते दिसतं का बिल्डिंग, ते बिल्डिंग्स किती नदीच्या जवळ आलेले आहेत बघा. त्यांना तिथून नजारा दिसत असेल, सध्या तरी वरच्या मजल्याला दिसत असेल. आणि हे पाणी पूर्ण त्या पुलाला लागतं, वरच्या सगळ्यांना हाकलून देतं तिथं. मला खूप दुःख होतं हे असं बघितल्यानंतर. बघा ना किती प्रदूषण, काय लाकडं पडलेले आहेत, कुठं कचरा पडलेला आहे. काही दिवसापूर्वी इथल्या लोकल न्यूजनी, तो जुना पूल दिसतो ना तिथं कोपऱ्यावर एका बाईला कचरा टाकताना व्हिडिओ शूट केला होता, तिथे बरोबर तिथे समोर. आणि ती बाई काय काय टाकत होती, हार, फुलं वगैरे भरपूर काय तिने पॉलिथिन सकट तिने नदीमध्ये फेकलं. आणि विचार करा, तिथं जे पूजेचं वगैरे हार असतं त्या टाकण्यासाठी, सापल्य असतं ना ते टाकण्यासाठी कलश ठेवला होता. लोक त्याचा उपयोग करतच नाहीत. तर प्रशासनाला दोष देऊन फायदा नाही, नागरिकांचं पण काही कर्तव्य असतं. तुम्ही का प्रेम करत नाही आपल्या निसर्गावरती? एवढी सुंदर नदी, इतकी ऐतिहासिक नदी आहे ना ही, नॉर्थ कोकणातली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे. आता बघा इथे बघा केवढं प्लॅस्टिक पडलेलं आहे. मी जरी साफ करायला गेलो ना तरी शक्य नाही. पूर्ण किती लोक लागतील एवढं साफ करायला, एवढा तरी प्रदेश. विचार करा केवढं प्लॅस्टिक आहे इथं. बघा केवढं प्लॅस्टिक आहे तिथं, गोधड्या धुवून टाकलेल्या आहेत. ह्याच्या आतमध्ये तर तुम्हाला सगळं बघा, ते मला एक शॅम्पूचं पॅकेट दिसतंय. पूर्ण कचराच आहे, दुसरं काय. मासा तर दिसतच नाही मला काय. इथं पण प्लॅस्टिक आहे, हे फुलं टाकलेली आहेत. सगळं आतमध्ये तुम्हाला काय अशी टोकदार वस्तू पण लागेल, जाणं खूप भीतीचं आहे. आणि इकडं ते कपडे वगैरे धुत असतात तेव्हा तिकडं मुलं पोहतात आहेत तिकडे त्या साईडला. आणि हा नवीन पूल बनलेला, विचार करा. मला जेव्हा पण नाही का असं म्हणजे जेव्हा मी बघतो ना काही लोकांचे फोटो फेसबुकवर, कुठं स्वित्झर्लंडमध्ये किंवा ऑस्ट्रियामध्ये, तर मला भीती वाटते यार, यांनी कचरा तर टाकला नसेल ना तिथे. कारण जी लोक आपल्या देशामध्ये एवढं दावा करता, आम्ही आमच्या देशावर एवढं प्रेम करतो, मग तुम्ही कसं काय टाकता रे कचरा? आणि तुम्ही दुसऱ्यांच्या देशामध्ये जाऊन पण तुम्ही
असं करता. आता तुम्हाला विश्वास नाही पडणार, तुम्ही सर्च मारा नुसतं इंडियन सिविक सेन्स टाका यूट्यूबवर, तुम्हाला केवढे व्हिडिओ भेटतील बघा. आणि ते सगळे असे व्हिडिओ आहेत ना ज्याला आपण नाकारू शकत नाही. हे बघा आता इथं किती घाण अडकलेली आहे. ह्या प्लास्टिकची बॉटल, कपडे, हे बघा पूर्ण घाण आहे बघा. हार तसे टाकलेले, पॉलिथिन आहे. पाणी इतकं अशुद्ध झालेलं ना, ह्याच्यामध्ये कचऱ्याशिवाय काय आहेच नाही. याचं बघून एवढं दुःख होतं ना, काही करू शकत नाही आपण. हे सगळं लोक ज्यांना कळत नाही की बाबा हे नाला नाही नदी आहे, आणि लोक बिंदास काहीही टाकून देतात. इथं पण कपडे धुवून वगैरे ते कपडे सुकायला टाकलेले आहेत. मी युरोपचा एक व्हिडिओ बघितलेला. आता युरोप बघा किती सुंदर आहे, तिथं आर्किटेक्चर किती सुंदर आहे हां. पण तुम्ही विश्वास नाही ठेवणार, युरोपचं जर कारंजा असतं जिथं बघायला लोक जातात, तिथं तो कारंजा बघण्यासाठी, तिथे एक इंडियन बाई त्या कारंजाच्या आत जाऊन कपडे धुते. मी बोललो ना बायाकडे ते व्हिडिओ नाहीत, मी ह्याच्यामध्ये टाकणार नाही आहे, पण तुम्ही सर्च मारा तुम्हाला भेटून जाईल. फक्त इंडियन सिविक सेन्स टाका आणि त्यामध्ये तुम्हाला भेटून जाईल. काही इंडियन माणसं गाडी उभी करून रस्त्यावर कचरा टाकताना त्याला तिथल्या कॅनडामधल्या व्यक्तींनी पकडलं की तू कचरा काय इथे टाकतोय, जा तुमच्या कंट्रीला परत. ट्रॅफिक रूल्स तर आपल्याकडं म्हणजे सहजासहजी तोडतातच, म्हणजे काय ट्रॅफिक रूल्स नसतातच आपल्याकडं. मग ते म्हणतात तुम्ही आमच्या कंट्रीमध्ये येताच कशाला, तुम्ही जा ना तिकडे तुमच्या कंट्रीमध्ये जा, सरळ म्हणतात. आणि मग तसं ते बोलतात तर मग ते कुठं चुकीचं आहे. तुम्ही जिथं राहतात तिकडं त्यांचे नियम तुम्हाला पाळावंच लागतील. आपल्या इथं कुठेही जा देशात, तुमचा देश असो किंवा नसो, तुम्ही असं केलंच नाही पाहिजे. तुम्ही पृथ्वीवरती कुठेही जा, तुम्ही असं घाण कुठं टाकलीच नाही पाहिजे, कुठं रूल्स तोडलेच नाही पाहिजे. पण आपले इंडियन लोक रूल्स तोडतात. आणि त्याने झालं काय माहिती आहे, जी चांगली लोक आहेत आपली, जे विदेशामध्ये राहतात, जे असे कचरा नाही टाकत, रूल्स नाही तोडत, ज्यांना चांगलं जीवन जगायचं आहे, त्यांना खूप प्रॉब्लेम होते. आता तुम्ही इथून कुठेही पुढे जाणार तुम्हाला कचराच भेटेल या नदीला, कुठंच नाही. कुठे ह्या नदीला तुम्ही वसईपर्यंत जा कचराच भेटेल, काही दुसरं भेटणारच नाही. आणि आपले लोक स्वप्न बघतात की हे होईल का, म्हणजे आपला देश युरोपसारखा स्वित्झर्लंडसारखा होईल का. शक्य तरी आहे का असं ठेवून, शक्यच नाही. विचार करा, नदीमध्ये कचरा टाकताना बघितलेलं आहे. लंडन, तुम्ही सलमान खानचं गाणं बघता ते कुठलं तरी पहिली बार एक गाणं आहे ते, आणि तिथं तुम्हाला असं वाटतं की लंडन असं आहे, पण तुम्ही लंडनचा जो साऊथ हॉल एरिया आहे हां, साऊथ हॉल एरियामध्ये तुम्ही गेला ना, तुम्हाला तिथले कचऱ्याच्या पेटीवर थुकलेलं बघाल तुम्ही, पानाचे थुंक जसं आपल्याकडं असं सेम तसंच. तिथले लंडनची जी लोकं आहेत ना, ती तिथं हे टाकतात, लाखो रुपये खर्च करतात ते पाण्याचं ते घाण काढण्यासाठी. विचार करा. आता इथं पण बघायला लागेल, कारण इथं संडास केलेली असते सगळ्यांनी, तर तिथं पण बघून चालायला लागेल. इथं स्वच्छ नसतात. मगाशी इथं मी कुठंतरी घाण बघितली, तिथं मला बघून चालावं लागेल. तुम्ही जरी आफ्रिकेच्या कुठल्या गरीब देशामध्ये गेला ना, तरी तुम्हाला एवढी घाण दिसणार नाही. काही तुम्हाला वाटतं आफ्रिका घाण आहे, पण आफ्रिकेचे कितीतरी कंट्रीज आहेत ना एकदम स्वच्छ, तिथं घाण दिसणार नाही. आपले यूट्यूबरच दाखवतात आहे. आणि जे आपले यूट्यूबर्स हिंमत करतात ना हे बोलण्याची की बघा ते विदेशात राहणारे इंडियन कसे असे वागतात आहे, कचरा कुठेही टाकतात आहे, ट्रॅफिक रूल तोडतात आहे, त्यांना धमकी देतात, तू का आमची बदनामी करतो बाहेरच्या देशामध्ये असं तसं. पण कोणीतरी खरं बोलायला पाहिजे. एका पंजाबी व्यक्तीने अमेरिकेला इलिगली गेलेला तो, आणि काही दिवसापूर्वी त्यांनी यूटर्न मारला चुकीच्या ठिकाणी, 3 लोक मेली जागच्या जागी. आणि तरीसुद्धा त्याच्या चेहऱ्यावर जरासुद्धा दुःख नव्हतं. त्याला काहीतरी 35 किंवा 36 वर्षाची सजा झालेली आहे.
आणि तरी पण काही इंडियन लोक बोलतात हे बरोबर नाही, एवढी सजा व्हायला नाही पाहिजे, चुकी झाली त्याकडून, अशी आपली म्हणजे साईड घेतात. असं चुकीचं आहे. अरे कोणाचाही जीव जाऊ ना, शेवटी तो माणूसच आहे ना, किती केलं तरी. असं करायला नाही पाहिजे. जरासुद्धा त्याच्या चेहऱ्यावर दुःख नव्हतं. विचार करा. मी तुम्हाला पूर्ण व्हिडिओ दाखवतो बघा, किती वाईट परिस्थिती इथे. हे कधीच नाही, म्हणजे किती आता मला किती वर्षापासून बघतो आहे मी. मला वाटतं 1990पासून या नदीला बघतो आहे मी. आणि जी परिस्थिती अशीच आहे. आणि हेच कचरा सगळा वसई क्रीकमध्ये समुद्रामध्ये जातो. आणि ते कचरा तो तुम्हाला जीवसपाटीवर वाहलेला दिसतो, तो इथूनच आलेला असतो तो. मी एकदा लहान लेकरांना बघितलं होतं की साफसफाई करताना ते आले होते आणि कचरा काढत होते. मला आश्चर्य वाटलं की एवढी लहान मुलं काय करतात ते नदीच्या इथं. ते म्हटले की काका आम्ही इथला कचरा साफ करतो आहे. ते करू शकत नव्हते, तरी पण मला ते खूप चांगलं वाटलं. व एवढे लहान लेकरं त्यांना जाणीव आहे. आणि आपल्या इथं बरेच अशी लोक आहेत प्रौढ, ज्यांना अक्कल नाही. पण त्यांना मी नको म्हटलं, नदीमध्ये जाऊ नका. ॲक्च्युली खोल नदी नाही, पण काय माहिती का, तुम्ही काय आतमध्ये गेला, काय खेळाबिळा टोकेरी वस्तू लागली, सेप्टिक झालं, उगाच महागात पडेल. म्हणून त्या लहान मुलांना म्हटलं जा तुम्ही घरी, उगाच नका, ते साफसफाई तुम्ही करू शकत नाही. किती काय केलं प्रशासनाने, जरी काय केलं ना, लोक ऐकणार नाहीत. तिकडं पण आहेत, त्या साईडला पण सेम तशीच घाण असणार आहे. तिकडं पण काय स्वच्छ नसणार आहे. ही कुठंच नाही. तुम्ही कर्जतवरून जी खंडाळा घाट इकडे आहे, तिथून जी नदी खाली पडते, तिथून जी घाण सुरुवात होते ना, कुठेही जा तुम्हाला या नदीत घाणच दिसणार. आणि तुम्ही जातात परदेशामध्ये फोटो काढता, अरे इथं किती स्वच्छ, इथं काय मस्त आहे, हे न ते. आपलं काय घाण आहे का? आपलं स्वित्झर्लंडपेक्षा कमी आहे का? बर्फ नाही पडत एवढंच आहे. पण नाही, बदलणार नाही परिस्थिती इथली कुठलीच. फक्त बिल्डिंग्स वगैरे आलेले आहेत, उंच उंच बघा, टावर वगैरे झालेले आहेत, बिल्डिंग्स वगैरे झालेले आहेत. मला नाही वाटत इथली परिस्थिती कधी बदलेल. जिथं जिथं लोक पोचली आपल्या देशामध्ये, तिथं नदींची नाला झाला. युरोपसारखं झालं नाही. आणि काही दिवसापूर्वी तुम्ही बघितलं का, आता आपल्या इथं आपण नदीमध्ये असं पाय वगैरे धुतो ना, पण तिथं चालणार नाही. लंडनमध्ये एक माणूस पाय धुत होता नदीमध्ये, त्याचा व्हिडिओ व्हायरल गेला आणि त्यांनी खूप म्हणजे कोसलं त्याला, हे बघा इंडियन लोकांना सिविक सेन्स नाही, तिकडं नाही चालत रे. त्यांच्या इथं त्यांची विचारसरणी खूप वेगळी आहे, कळलं का. त्या नदीला, थेम्स नदी जी आहे लंडनची, तिला स्वच्छ करण्यासाठी त्यांनी किती पैसा खर्च केलेला, लाखो खर्च केलेला आहे. आणि तसे पाय वगैरे धुताना बघतील तर मग ते भडकणारच ना. तेव्हा थर्माकोलचे तुकडे वगैरे वाहत येतात. त्या कोणीतरी हार टाकलेला तो वाहत चाललेला आहे. आता पूर्ण नाही का हे कल्याणच्या खाडीपर्यंत जाणार, मग मुंब्रापासून मग पुढे समुद्र, तिथून खाडी तयार. ही खाडीमध्ये रूपांतर होतं. ही नदी आहे पण हिचं खाडीमध्ये रूपांतर होणार. आणि हेच वसई क्रीकला जाणार. आणि वसई क्रीकचे जे कोळी लोक आहेत ना, ते म्हणतात दादा आम्हाला किती लांब जावं लागतं, आतमध्ये जावं लागतं, इथं मासे भेटतच नाही. आणि इथले मासे खाली इतकी प्रदूषित असणार ना, ते तुमच्या शरीराला अपायकारक असणार. विचार करा. हे सगळे आता फ्रेश कोणीतरी हार वगैरे टाकलेले आहेत तिथं बघा, भरपूर येते. इकडून टाकले, कोणतरी टाकतंय, भरपूर प्रमाणाच्या बाहेर येतं. कळलं का. असे ते गाडीने जातात ना वरती, रिक्षातून किंवा टॅक्सीमधून, त्यांच्या कारमधून सरळ प्लॅस्टिक सगळं फेकून देतात त्यांना. त्यामुळं इथं तुम्हाला हे मासे चांगले मिळणार नाही मुंबईमध्ये. आणि ते त्यांना खूप आतमध्ये जावं लागतं, खूप म्हणजे आतमध्ये, तर मासे भेटतात. ते बघितलं ना, ते बघा केवढ्या मोठ्या मोठ्या पिशव्या फेकलेल्या, आत्ता जस्ट फेकलेल्या कोणीतरी पुलावरून, बघितलं. असे प्लॅस्टिक सकट हार वगैरे सगळं फेकून देतात. काय काय फेकलेलं त्यामध्ये. नदी थोडी हे फेकण्याची जागा आहे यार, समजत नाही लोकांना. बघा केवढं आहे. काय करणार तुम्ही, काहीच करू शकत नाही.
हा इकडे एक मडकं पडलेलं कसं तरी मडकं. जपानला जरी कॉन्ट्रॅक्ट दिला ना तरी साफ करू शकणार नाही नदीला. किती घेतील ते करोडो जर त्यांनी ठरवलं तर. आणि जोपर्यंत माणसं नाही करत तोपर्यंत होणारच नाही. माणसं ऐकणार नाहीत. किती करोडो रुपये टाका, या घाण टाकतच राहणार, कचरा टाकतच राहणार, प्लॅस्टिक टाकतच राहणार. काय काय फोटो, गोदड्या, गोळ्यांची पाकिटं, काही नाही ह्याच्यामध्ये. सगळं आहे. फक्त एकच गोष्ट नाही, मासे. एकच मासा आहे जो आफ्रिकन जातीचा वाटतं, जो सर्वाईव्ह करतो एवढ्या पण कठीण परिस्थितीमध्ये. सलाम आहे त्या माशाला, एवढ्या पण वाईट परिस्थितीमध्ये जगतो. तो एकच मासा आहे नदीमध्ये भेटतो. तुम्हाला दुसरा कुठला मासा भेटणारच नाही या नदीमध्ये. हे बाय, इथं आले कुत्रे. कुत्र्यांचा बिचाराचा काय दोष नाही. त्यांना पण हे पाणी शुद्ध नाही पिण्यासाठी. त्यांच्या पण लायकीचं नाही राहिलेलं ॲक्च्युली. एवढं घाण पाणी आहे. तर मित्रांनो, हा व्हिडिओ मी इथंच थांबवतो आहे. 3-4 वर्षापूर्वी मी टाकला होता एक व्हिडिओ, पूर्ण हे दाखवलं होतं त्यावेळेस. त्यावेळेसपेक्षा आज काय तशीच परिस्थिती आहे. काही चेंज झालेलं नाही. फक्त हा नवीन पूल बनलेला आहे. तेव्हा हा पूल नव्हता, हा खाली होता. बाकी काही चेंज झालेलं नाही. हा व्हिडिओ खूप दुःखी करणार होता. हे बघून कोणाला आनंद तर होणारच नाही. हे सगळी घाण बघून, या नदीची परिस्थिती बघून. नॉर्थ कोकणामधली सगळ्यात महत्त्वाची नदी आहे आणि खूप ऐतिहासिक नदी आहे, उल्हास नदी. ही पुढं जाऊन उल्हास खाडी आणि जर समुद्रामध्ये रूपांतर होतं. पण दुर्दैवाने तिची अशी परिस्थिती आहे. सॉरी, मी तुम्हाला असा व्हिडिओ दाखवला. हा कोणाला बघवणार नाही, कुठल्याही निसर्गप्रेमीला बघवणार नाही. पण मी काय करू, शेवटी हा विषय मांडला मी तुमच्याबरोबर. बघा, तुम्ही लोकांना जागृत करण्याचा प्रयत्न करा. बघा त्यांचं मन बदलतं का नाही. देवाकडे प्रार्थना करू की त्यांचं मन बदलेल. ओके, पुढे भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय. थँक्स फॉर वॉचिंग.